हे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी नमिता तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी फायनली घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ, तो म्हणजे की डिलेवरी बॅग पॅकिंग. तर डिलेवरीसाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात आणि बॅग पॅकिंग कशी करावी, तर आज मी आजचा व्हिडिओ हाच घेऊन येत आहे. तर स्किप करू नका, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप फायदेशीर पण आहे, कारण की काय काय आपल्याला जे नवीन पॅरेंट्स असतात त्यांना माहिती पण नसतं की बेबीसाठी काय काय म्हणजे आपण रेडी ठेवायची, बॅग कशी रेडी ठेवायची. तर आजचा व्हिडिओ त्यावरच आहे, तर नक्की बघा आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले मी माझं बॅग पॅकिंग दाखवते की मी माझ्या वस्तू काय काय घेतलेलं आहे असं. तर इथेच मी बॅग घेतलेली आहे, छोटीशीच आहे, जास्त मोठी नाही घेतली मी. आणि त्याच्यामध्ये बघा मी ऑलरेडी थोडंसं पॅक करून ठेवलेलंच होतं. तर हा ड्रेस तुम्ही बघितलाच असणार, मी दाखवले आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये. तर हा एक ड्रेस मी घेते, जेव्हा मी येणार त्या दिवशी मी हा ड्रेस घालणार आहे. त्यानंतर मी शॉल घेतलेली आहे. तर मला माहीत नाही आता, कारण मला थंडी खूप वाजते, तर मग मी शॉलसुद्धा एक सोबत राहू देते. लागली तर चांगलंच आहे, नाही तर मग ठीक आहे असं. त्यानंतर मी एक स्वेटर घेतलेलं आहे माझं, तर ते सुद्धा मी घेऊन ठेवलं आहे सोबत. त्यानंतरून मी घेतला आहे एक सॉक्सचा जोड घेतलेला आहे. तर म्हटलं राहू देते, कारण की परत मग पाय वगैरे जास्त थंड पडून जातात, तर त्या हिशोबाने मी म्हटलं घेऊन ठेवूया. तर मी इथे एकच जोड घेतलेला आहे सॉक्सचा. त्यानंतर माझं फेसवॉश घेतलेलं आहे, सोबत कंगवा पण घ्या तुम्ही. फेसवॉश, कंगवा म्हणजे तुमचं जे पण मेकअपचं जर सामान असेल तर ते त्याच्यापैकी थोड्याफार वस्तू घेऊन घ्या. मला फेसवॉश, मी साबण यूज करत नाही, तर माझा फेसवॉशच असतो, तर तो घेतला मी. त्यानंतर कंगवा घ्यायचा बाकी आहे, कंगवा घेईल. सोबतच अजून आधार कार्डचे झेरॉक्स लागतात दोघांचे पण, पॅरेंट्सचे, तर ते घ्या. ओरिजिनल पण सोबत राहू द्या, पण झेरॉक्स मागता मोस्ट ऑफ. आणि डॉक्टरची फाईल तर तुम्हाला माहितीच आहे की ती घ्यावी लागते कंपल्सरी, तर डॉक्टरची फाईल पण राहू द्या सोबत, तीसुद्धा मी नंतर शेवटी पॅक करणार आहे. त्यानंतर माझं तर एवढंच होतं, जास्त काही नाही आहे माझं. मी फीडिंग पंप घेणार होती, पण मग म्हटलं नको, बघूया आता फीडिंगचं काय कसं होतं ते, कारण की मी जास्त काही घेऊन नाही ठेवलेलं आहे. सॅनिटरी पॅड पण घ्यायचं होतं, पण मग ते म्हटलं की तिथे मेडिकलमध्ये मला देतीलच, म्हणजे तिथून देतीलच, प्रोव्हाइड करतीलच. तर विचार केला की तिथूनच घेऊया आणि बाकीचे मग आणता येईल नंतरून. त्यामुळे मी ते थोडं स्किप केलं. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊन ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर वाईप्स घ्या. मी आता इथे लवलॅपचे 3 सेट मागवले, म्हणजे 3 वाईप्स मला भेटलेले आहे 172चे. फ्लिपकार्टवरच मागवले मी इमिजिएटली, तर ते मला परवडले 172ला. तर मी 3 मागवले, त्याच्यामधून मी हा एक घेते बेबीसाठी, कारण बेबीला स्पंज वगैरे तर करायलाच लावता, पण त्यानंतर म्हटलं वॉश वगैरे करण्यासाठी, थोडंसं क्लिनिंग करण्यासाठी मग हे ओके आहे. तर मी हे लवलॅपचं घेतलेलं आहे, 99 रुपीजला भेटलेलं आहे. तर छान आहे हे पण. तर हे घेऊन ठेवलं आहे. आणि वाईप्स खरंच खूप उपयोगात पडतात बेबीसाठी. आम्हाला पहिल्या वेळेस खरंच माहितीच नव्हतं की वाईप्स पण लागता, भरपूर काही काही गोष्टी लागतात. हे पहिल्या वेळेस आम्हाला कोणी सांगायला पण नव्हतं, पण जेव्हा नंतर समजलं की बेबीसाठी हे वाईप्स येतात, त्याला स्पंजिंग वगैरे करण्यासाठी पण यूज होतं, तर आम्ही हे खूप जास्त नंतर घ्यायला पण लागलेलो होतो त्याच्यासाठी. तर हे नक्कीच घेऊन ठेवा तुम्ही बेबीसाठी. तर त्यानंतरून अजून चमचा वाटी घ्या. ते सुद्धा मी आता त्याच्यात दाखवत नाही आहे, पण मी घेऊन ठेवणार आहे चमचा वाटी, कारण की लगेच फिडिंग करता येणार नाही मला, कारण की माझं सीझर आहे, तर सीझरवाल्यांना लगेच फीड करता येत नाही. तर बाळाला दूध पावडरचंच पाजावं लागतं, तर मग सुरुवातीला पावडरचं दूध राहील बेबीसाठी, आणि त्यानंतर मग माझं फीड जसं मला उठेल वगैरे, बसेल मी, तेव्हा मला फीड करता येईल बाळाला. तर त्या हिशोबाने तुम्ही जर जमलं तर बेस्ट पंप घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्हाला वाटतं की तुमचं फीड नाही करता येते तुम्हाला, तर तुम्हाला ते पण ऑप्शन छान आहे. पण मी घेतलेलं नाही आहे, त्यात म्हटलं इन्व्हेस्ट मला करायचं नव्हतं, तर मग म्हटलं जाऊ दे, आपण बघूया.
सुरुवातीला तर आपल्याला म्हणजे मला तर पहिल्या वेळेस तर होतं चांगलं फीडिंग, मी व्यवस्थित करायची पण आणि व्यवस्थित दूध पण येत होतं. पण यावेळेस आता बघूया म्हणून मी जास्त लगेच घाई नाही केली. ब्रेस्ट पम्प घ्यायची तर घेऊ नंतरून. त्यानंतर बेबीचेच तुम्हाला दाखवते मी शॉपिंग सॉरी आपलं बेबीचं मी आता काय काय भरणार आहे ते दाखवते. तर सगळ्यात पहिले आता इथं भरपूर काढून ठेवलेलं आहे मी कपडे बेबीसाठी. सो एवढं सगळं आहे पसारा बेबीचा. तर तो मला फक्त एवढं सेट करायचा आहे. तर सगळ्यात पहिले दाखवते मी तुम्हाला की बेबीसाठी म्हणजे हे मागवले ते लंगोट. तर ते लंगोट त्याच्यापैकी मी 5 घेतले आहे. सर्व डेटॉलच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून चोवून मी ठेवलेले आहे आणि ह्याचे मी हे 5 जोड घेते आहे. तर असे आहे याच्यामध्ये म्हणजे बेबीला तर लगेच डायपर वगैरे नाही घालता येत आणि घालणारसुद्धा नाही मी, त्यामुळे लगेच मी यूज नाही करू शकत. तर मग मी हे घेतलेले आहे 5 जोड. ओके आहे 5 जोड याच्यासाठी, कारण की असं पण 3 दिवस किंवा 4 दिवसच राहणार आहे. पण जरी पण ठीक आहे, बेबीने सुसू पॉटी वगैरे जरी केली तरी आपण लगेच वॉश करतो, ते काही जास्त ठेवत नाही. तर होऊन जाईल तसं मॅनेज. लागलं तर मी परत मागून घेईल घरूनच. तर हे असे 5 जोड घेतलेले आहे मी. आणि त्यानंतरून हे 2 सॉक्स, हे सॉक्स घेते मी छोटेसे, मागवलेले होते मेशोवरूनच मागवले. अजून हे 1 जोड घेते, त्याचा 1 जोड सापडत नाही आहे. तर असे मी मागवले 3 जोड आलेले, त्याच्यापैकी मी 2च घेते आहे बेबीसाठी. तर त्यानंतर ही शॉल घेते मी, जर का वाटलंच मला तर मग ठीक आहे, बेबीला त्याच्यात पण आपल्याला थोडं पॅक करता येईल थोडंसं, म्हणजे थंडी पण आहे आणि पाऊस पण पडतोच बऱ्यापैकी. तर मग त्याच्यासाठी मी घेतलेले आहे त्या हिशोबाने. तर ते ठेवते. त्यानंतर इथे होतं हे मायराच्या वेस्टचं आहे. तर हे सुद्धा मी दुपटे टाईप आहे, तर हे घेऊन ठेवलेलं. हे मोठं आहे त्याच्यामुळे थोडंसं रॅप जरी केलं ना बेबीला तरी होऊन जाईल हे. तर हे पण एक घेते मी. त्यानंतर हे आजच मेशोवरून आलेलं आहे, त्याच्यामुळे मला हे दाखवता येतं आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी दाखवू शकली नाही. कारण की माझे भरपूरसे असे अजून ह्याच्यात मी 5 जोड मागवलेले आहे. बट ते आता 2 दिवसात येणार आहे. पण ठीक आहे, तोपर्यंत मी 2-3 दिवसात ते येऊनच जाईल, तेव्हा ते यूज होईल. पण ते 5 जोड आहे आणि हे 2 जोड भेटलेले, हे 2 जोड मागवलेले मी ह्याच्यामध्ये. तर हे असा मोठा कपडा आहे, छान आहे. ह्याच्यात आरामात बेबी रॅप होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तर असे मी हे 2 आलेले मला. तर घड्या घालूनच ठेवते, परत मग पॅकिंगच्या वेळेस म्हणजे असं खूप गडबड होऊन जाते, मग आपल्याला लक्षात राहत नाही की आपण हे विसरलो ते विसरलं. कारण की पहिल्या वेळेस मला खूप जास्त म्हणजे बाळाते वगैरे पण मी शिवले ते. त्यानंतरून सगळे बोलायचे की इतक्या लवकर शिवू नको, इतक्या लवकर शिवू नको. पण नंतर मला माहिती की बाळाचे किती हाल होता. कारण की मायराच्या वेळेस तेच झालं होतं की माझ्याकडे चांगले बाळाते ते मध्ये जेव्हा मी गेली होती डिलेवरी रूममध्ये, त्या टायमाला ते सगळे चांगले बाळाते यूज झालेले होते. त्यामुळे आता मला आहे ना हे जे चांगले आहे ते साईडला काढून ठेवावे लागेल. त्यांचे मध्ये आपण बेबीला वॉश करतात, त्याच्यानंतर ते ब्लड वगैरे सगळं साफ करतात बेबीला लागलेलं, त्याच्यासाठी मला ते वेगळं द्यावं लागणार आहे. तर असं तेव्हा पण ठरवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला जेव्हा द्यायचं असेल ना मध्ये, तर थोडेसे जुने द्या आणि चांगले तुम्ही साईडला काढून ठेवा. नंतर जेव्हा बेबी बाहेर येतच तेव्हा चांगलं रॅप करण्यासाठी त्याला चांगले कपडे द्या, मग म्हणजे हे स्वेटर्स वगैरे असे. तर अशा पद्धतीने, कारण पहिले मला माहितीच नव्हतं, मला कोणी म्हणजे समजलंच नाही की ह्या लोकांनी बाकीच्यांनी त्यांना चांगले बाळा ते देऊन दिले आणि काही असेच ठेवलेले होते. तर असं करू नका तुम्ही. थोडंसं नाही नॉर्मल कपडा दिला तरी चालेल, पण चांगले असतील ते तुम्ही साईडलाच काढून ठेवा, म्हणजे नंतर जेव्हा बेबी बाहेर येईल तेव्हा त्याला चांगलं रॅप करून तुम्ही ठेवू शकता असं. तर इथे मी हे सगळे मायराचेच दुपटे आहे, असे छोटे बनवलेले होते मी असे. तर ह्याच्यापैकी 2-4 घेते मी, जेवढे आहे तेवढेच घेते मी.
ॲक्च्युली का आपण आपल्या वस्तू थोड्याफार विसरल्या तर ठीक असतं, पण बेबीच्या वस्तू आपण जास्त विसरू नाही शकत. तर त्या व्यवस्थित आणि कट टू कट असं पॅक करावं लागतं, कारण की आपल्यापेक्षा जास्त बेबीचं जास्त सामान राहतं, किती पण नाही बोललं तरी, आणि खूप आपण घेत राहतो, त्यामुळे ते कमीच पडतं आपल्यासाठी. तर असे मी भरपूर आहे, हे असे जोड तर 3-4 आहे तिचे, तर मी ते घेते. त्यानंतर हे असं मोठं घेतलं आहे मी टोपी. बघूया, खूप मोठी होऊन जाते पण ठीक आहे. त्याचसोबत ह्या 2 आहे माझ्याकडे अशा कानटोपी. तर मी बघेल, म्हणजे आता पॅक केल्यावरती समजेल आता गरज आहे का नाही, पण मग तरी सोबत घेऊन ठेवलेलं आहे मी. आणि मग अशी बोलली तुम्हाला की त्याच स्वेटरमध्ये असं आलेलं आहे, तर हे पण एक आलेलं आहे असं. सो मला असं वाटतं वॉश केल्यावर थोडा कमी झाला. असे मी हे 2 घेतले. त्यानंतर हे तुम्हाला आता मी दाखवलंच होतं की जेव्हा माझा व्हिडिओ मी शेअर केला होता तुम्हाला की बेबीची शॉपिंगमध्ये, त्यामध्ये मी हे घेतलेलं होतं. तर हे सुद्धा मी घेऊन ठेवते. त्यानंतर मी एक स्वेटर घेतलं आहे, म्हणजे हे मायराचं स्वेटर आहे. तर हे छोटंसं आहे, तर मी हे सुद्धा घेऊन ठेवते सोबत. गरज तर नाही आहे, पण मग ठीक आहे, मी तरी घेऊन ठेवते सोबत. त्यानंतर इथे आहे हे 2, हे एक मायराचंच होतं आणि हे पण मी मेशोवरूनच घेतलेलं आहे. हे नव्हतं आलेलं तेव्हा त्या ह्याच्यात, तर मग मी दाखवलं नव्हतं. तर हे पण एक आहे, काय ते दाखवलं आहे, नाही सॉरी, हे पण आजच आलेलं आहे. तर हे असं एक आहे. इकडे टोपी, अशी टोपी कुठे, हां सॉरी, इथे छान बेबी, याच्यात पण छान रॅप होऊ शकतं व्यवस्थित. तर असं घेतलं आहे मी. अजून फक्त 5 यायचे बाकी आहे, तेच स्वेडल्स टाईप. तर ते आले तर खूप चांगलं होऊन जाईल. तर हे एक घेते मी. त्यानंतर हे एक बाळाचं, आणि ही छोटीशी टोपी आहे, ही पण मायराचीच आहे, तिच्या टायमाला आलेली होती. तर ही सुद्धा एक छोटी घेते मी. त्यानंतर हे सॉक्स, आणि हे असं मफलर टाईप असं आहे, तर छोटंसं आहे. याची गरज नाही वाटत मला, पण मग ठीक आहे, मी घेऊन ठेवते. हे पण एक ॲक्च्युली बेबीचं मी थोडंसं वेगळ्या ह्याच्यात भरलेलं आहे आणि माझं वेगळ्या ह्याच्यात भरलेलं आहे. बट त्याच्यात कन्फ्यूज नको व्हायला, कारण की पटकन ज्याला पाहिजे असेल ना ते बेबीचं या बॅगमध्ये घेऊ शकता, आणि माझं वेगळं आहे तर त्याच्यामुळे ते त्या वेगळ्या बॅगमध्ये घेऊ शकतं. कारण की असंच करा तुम्ही, कारण की घ्यायचं असेल तर मोठी बॅग घ्या, कारण की माझ्याकडे एवढी मोठी पण नाही आणि आहे तर ती खूप मोठी बॅग आहे, डायरेक्ट ट्रॅव्हल बॅग मोठी, तर ती वाली नाही घेऊ शकत मी. त्याच्यामुळे म्हटलं हीच एक बॅग घेऊ, म्हणजे ॲक्च्युली ही लॉन्ड्री बॅग टाईप आहे, तर ही आम्ही घेतो आहे. आणि बाकी ही बॅग माझी राहील, कारण माझं जास्त काही सामानच राहणार नाही, तर तेवढंच. बाकी माझ्याकडे फीडिंग गाऊन नाही आहे, तो घ्यावा लागेल मला. तर फीडिंग गाऊन पण तुम्ही घ्या, कारण की असतो, म्हणजे डॉक्टर तिथे हॉस्पिटलमध्ये पण असतात, ते प्रोव्हाइड करतातच. पण मग वाटलंच तर तुम्ही घेऊन ठेवा सोबत, कारण पुढे तर लागेलच फीडिंग गाऊन. माझ्याकडे आता होते ते सगळे खराब झाले तेव्हा, पण आता परत 1-2 तरी घ्यावे लागेल मला. त्यासोबतच अजून मला सॅनिटरी पॅड, तर मी बोललीच तुम्हाला तेव्हा ते घ्यावे लागेल, ते तर मला हॉस्पिटलमधून भेटतील. तर त्याच्यामुळे मी ते पण आता काही घेतलं नाही सध्या, पण मोस्ट ऑफली फीडिंग गाऊन मला घ्यावं लागेल आता. बघूया, ते उद्या जाऊन मी घेऊन येईल. आणि हे एक घेतलेलं आहे मी, हे तर म्हणजे असं बेबी सुसू वगैरे करतात, तर त्याच्यासाठी मी हे सोबत ठेवते. हे सुद्धा मी माहेराचंच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बऱ्याच गोष्टी तिच्या आहेत, त्याच्यामुळे जास्त वस्तू नाही मागवलेल्या आहे मी. तर आणि त्याप्रमाणे तुम्हाला बोलली हे वाईप्स, तर हे वाईप्स पण घेऊन ठेवलं आहे मी. ओके, सो तुम्हाला बोलले मी चमचा वाटी घेऊन ठेवा,
चमचा वाटी कंगवा घेऊन ठेवा तुमच्यासाठी, म्हणजे बाळासाठी चमचा वाटी, तुमच्यासाठी कंगवा, तेल, परत अजून हे आपलं फेसवॉश वगैरे ह्या गोष्टी त्या घेऊन ठेवा. त्यानंतरून फिडिंग गाऊन बोलले, फिडिंग गाऊन घेऊन ठेवा. बाकीच्या वस्तू तुम्ही घेशालच, स्वेटर्स म्हणा, बाकीचं तुमची कानटोपी वगैरे असेल किंवा तुम्हाला पॅक करायचं असेल पूर्ण स्टोल टाईप, तसं घेऊन ठेवू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतरून अजून एवढ्याच गोष्टी आहे, म्हणजे जसं मी सांगेल जास्त काही एवढं पण खूप लागतं असं पण नाही आहे काही, कारण की आपण काही 3-4 दिवस असतोच, म्हणजे जसे नॉर्मल असते तर 1 दिवस किंवा दुसऱ्या दिवशी सोडून देता. मग सीझरवाल्यांना 3 किंवा 4 दिवस, आणि आता मोस्ट ऑफ द 5 दिवस पण नाही ठेवत, 3 किंवा 4 दिवशी, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सोडून देतात. तर त्यामुळे इतकं जास्त पण घेऊ नका, खूप जास्त कचकच होईल असं पण नका करू. पण बेबीसाठी सगळ्यात मेन ज्या गोष्टी आहे ना त्या गोष्टी घेऊन ठेवा, म्हणजे जसं जसं बाळा ते खूप जास्त बनवून ठेवा. आणि वाईप्स वगैरे तर मी तुम्हाला बोलले ते ठेवा, लंगोट ठेवा, सोबत डेटॉल ठेवा, तिथं विसरलेच मी सांगायचं, मेन म्हणजे डेटॉल ठेवा तुम्ही सोबत, कारण की बेबीचे कपडे तुम्ही लगेच असे साबण वगैरे तर यूज नाही करू शकत, आपले जो रेग्युलर साबण असतो तो यूज नाही करू शकत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशली तुम्हाला डेटॉल घ्यावंच लागणार आहे. तर तीसुद्धा एक बॉटल मी घेते, मोठीच आहे खूप जास्त, पण ठीक आहे मी घेऊन ठेवते ती डेटॉलची बॉटल. आणि त्यासोबतच बेबीला म्हणजे आपल्याला लगेच अंघोळ पण नाही घालता येत, बट तुम्ही तरी पण सोप वगैरे, पावडर, या सगळ्या गोष्टी घेऊन ठेवा, कारण की नंतर तर लागतातच. कोणी करतं बाळाची अंघोळ घालता हॉस्पिटलमध्ये, पण मोस्ट ऑफली आम्ही तर नव्हती घातलेली, आम्ही तिला फक्त स्पंज करायचो, हिच्या टायमाला, मायराच्या टायमाला सांगते स्पंज करायचं आम्ही फक्त. तर त्याचप्रमाणे या बेबीला पण स्पंजच करू, कारण की जोपर्यंत आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की बेबीची नाळ पडत नाही तोपर्यंत आम्ही काही म्हणजे नाही केलं, तिला आंघोळ वगैरे मालिश वगैरे करणं पण नाही आलं. त्यानंतर मी तुम्हाला एक सांगाल की मालिशच्या टायमाला तुम्ही आहे ना कोणतं तेल यूज करा. तर तेल म्हणजे भरपूर सारे आहेत असे ब्रँड वगैरे, पण आम्ही तिला ना सुरुवातीला घाण्याचं तेल वापरायचो, पण त्याच्यात ना असं होऊन गेलं होतं की ती खूप जास्त अशी काळी सावळी दिसत होती. तर आम्ही सुरुवातीला ते तेल यूज करायचो, म्हणजे आठवडाभर तेल यूज केलं असेल आम्ही ते तिला, पण त्यानंतर आम्ही बंद केलं ते तेल. आणि त्यानंतर आम्ही ॲक्च्युली फिगारो ऑइल आम्ही तिला यूज केलं होतं. त्याच्याने मग हळूहळू तिची स्किन छान होत गेली, आणि मला पण ते तेल खूप आवडलं की तिला ते सूट करतं आहे असं, म्हणजे तर प्रत्येक बेबीचं स्किनवर पण डिपेंड असते. तर मी बोलेल की तुम्ही आधी बघा तुमच्या बेबीची स्किन वगैरे कशी आहे, पुढे जाऊन तुम्हाला म्हणजे मालिश वगैरे स्टार्ट करायची राहील बेबीची तेव्हा, किंवा आपलं साधं पॅरेशूट तेल जरी यूज केलं तरी खूप छान येते, ते पण चांगलंच आहे. आणि मेन म्हणजे टाळू वगैरे भरायचं त्याच्यासाठी तर पॅरेशूट तेल वगैरे आम्ही तेच वापरायचो, आणि बाकी तर फिगारो ऑइल वापरायचो. आणि तिला तर मी टेडी बार यूज करायची, अजून पण करते, आणि या बेबीला पण मी टेडी बारच यूज करणार आहे, आणि सोबत हिमालय पावडर राहील फक्त बस. बाकी सोपमध्ये म्हणजे मला आहे खूप छान अजून आहे, पण हिमालय तर मी यूज नाही केला सोपमध्ये. बाकी टेडी बार तर मला खूप आवडतो, अजून पण मी तिला यूज करते. त्याची स्किन खरंच खूप छान आहे, त्याच्यात मला तो फरक पडला की म्हणजे तो जाणवला तो फरक की हो खरंच खूप छान आहे. कारण तेव्हापासून आम्ही तिला टेडी बार यूज करायचो ना, तर डॉक्टरांनी सजेस्ट तोच केला होता पहिला की टेडी बार यूज करा असं. बाकी सेटाफिल वगैरे पण आहे, पण आम्ही ते अजून यूज नाही केलेला आहे, म्हटलं पुढे बघूया ट्राय करू तसं, पण अजूनपर्यंत तरी आम्ही तिला टेडी बारच यूज करतो. आणि या बेबीसाठी पण आम्ही टेडी बारच यूज करणार आहोत. आणि बाकी तर मी तुम्हाला बोलली फिगारो ऑइल ते तर मी यूज करेल, पण बघूया बेबीची आता स्किन प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्यामुळे सूट करतं नाही करत म्हणून बघूया आता तर पुढे. तर असं काही आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की छान कमेंट करा. आणि आता लवकरच माझी डिलिव्हरी आहे, तर तेसुद्धा मी तुम्हाला डिलिव्हरीचा ब्लॉगसुद्धा घेऊन येईलच मी लवकरात लवकर. आणि त्याच्या पुढेसुद्धा मी कंटिन्यू करेल. थोडासा वेळ लागेल, कारण की लगेच मला शूट नाही करता येणार, कारण की बेबी छोटा राहील, मायरा राहील, असं सगळं मला मॅनेज करून थोडंसं व्हिडिओज वगैरे बनवावे लागेल. पण मी हे व्हिडिओ एकदम कंटिन्यू ठेवणार आहे, कारण की असं नाही की मी थोडा गॅप पडू शकतो, पुढे मागे होऊ शकतं, पण तरीसुद्धा मी व्हिडिओ बोलली ना डायरेक्ट बंद नाही करणार की नाहीच बनवायचे किंवा नाही होणार असं ती गोष्ट नाही करणार. भले शॉर्ट्स व्हिडिओ का असो ना किंवा मिनी ब्लॉग असो,
तरी मी ते तुमच्यापर्यंत पोचवेल आणि टाकेलसुद्धा. तर मला नक्की सपोर्ट करा छानपैकी. आणि आता लवकरच माझं बेबी येत आहे, तर छान छान माझ्या बेबीला वाईब्स द्या, चांगले चांगले गुड वाईब्स द्या. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.